यहेजकेल अध्याय 33। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांबरोबर बोल. त्यास सांग की, मी देशावर तलवार आणीन, तेव्हा जर देशातल्या लोकांनी आपणापैकी एकास निवडून पहारेकरी नेमिले, देशावर तलवार येत आहे असे पाहून शिंग फुंकून त्याने लोकास सावध केले, आणि त्या शिंगाचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही, म्हणून तलवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. शिंगाचा शब्द ऐकून तो सावध झाला नाही, म्हणून त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. तो सावध झाला असता तर त्याने आपला जीव वाचविला असता. पण जर पहारेकऱ्याने तलवार येताना पाहून शिंग वाजविले नाही व लोकास सावध केले नाही, आणि तलवारीने येऊन त्यापैकी कोणास नेले, तर तो आपल्या अधर्मानेच मरेल. तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकऱ्याजवळ मागेन. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास सावध कर. हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता, जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्यास सावध केले नाही, तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा. पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझजवळ मागेन. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे, म्हणून तू त्यास सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा. पण तू आपल्या जीवाचा बचाव करशील. हे मानवपुत्रा, तू इस्रायल घराण्यास सांग. तुम्ही म्हणता की, आमचे अपराध व आमची पापे यांचा भार आम्हावर आहे व त्यामुळे आम्ही क्षय पावत आहोत. आम्ही कसे जगणार? त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही. तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा. इस्रायल वंशज हो, तुम्ही का मरता? तर हे मानवपुत्रा, तू आपल्या बांधवास सांग, धार्मिक पातक करील तर त्याची धार्मिकता त्याला मुक्त करणार नाही, आणि दुर्जन आपल्या पापमार्गावरून मागे फिरेल तर त्याच्या दुष्टतेमुळे त्याचे पतन होणार नाही. तसेच धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचणार नाही. मी कोणा धार्मिकास म्हणालो की, तू खास वाचशील, आणि त्याने आपल्या धार्मिकतेवर भिस्त ठेवून दुष्कर्म केले, तर त्याची सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेल्या दुष्कर्मामुळे तो मरेलच.
तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की तू मरशीलच, आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरील, तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काही एक अधर्म न करिता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल, तर तो जगेलच, मरावयाचा नाही. त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशोबी धरिली जाणार नाहीत. नीतीने व धार्मिकतेने वागत असल्यामुळे तो जगेलच. तरी तुझे बांधव म्हणतात, प्रभूचा मार्ग नीट नाही, पण त्यांचेच मार्ग नीट नाहीत. कोणी धार्मिक आपल्या धार्मिकतेस मुकून पाप करू लागला, तर त्यामुळे तो मरेलच. तथापि दुर्जन आपले दुराचरण सोडून नीतीने व न्यायाने वागला, तर त्यामुळे तो वाचेल. तरी पण तुम्ही म्हणता की प्रभूचा मार्ग नीट नाही. अहो इस्रायल वंशजांनो, मी तुमचा प्रत्येकाचा न्याय तुमच्या मार्गाप्रमाणे करीन. आमच्या बंदिवासाच्या 12व्या वर्षी 10व्या महिन्याच्या पंचमीस यरुशलेमेहून एक मनुष्य सुटून पळून आला, आणि त्याने सांगितले की नगराचा नाश झाला आहे. तो पळून आलेला मनुष्य येऊन पोहोचला. त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला होता. तो मनुष्य सकाळी मजकडे आला. तो देवाने माझे तोंड उघडिले होते. माझे तोंड उघडले होते तेव्हा मी काही मुका नव्हतो. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्रायल देशाच्या उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे असे म्हणत आहेत की, अब्राहाम एक असून त्याला या देशाचे वतन मिळाले. आम्ही तर बहुत आहो, आणि देश आम्हास वतनादाखल दिला आहे. यास्तव त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, तुम्ही रक्तासहित मांस खाता, आपल्या मूर्तींकडे डोळे लाविता आणि रक्तपात करिता. असले जे तुम्ही, त्या तुम्हास या देशाचे वतन मिळेल काय? तुम्ही आपल्या तरवारीवर भरवसा ठेवून अमंगळ कर्म करिता, आपल्या शेजाऱ्याची स्त्री भ्रष्ट करिता. अशा तुम्हास या देशाचे वतन मिळेल काय? तू त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे तरवारीने पडतील. उघड्या मैदानात असलेल्यास मी वनपशूंना खावयास देईन. दुर्गात व गुहात राहणारे मरीने मरतील. मी हा देश ओसाडी व विस्मय यांचा विषय करीन. त्यांच्या सामर्थ्याचा गर्व जिरेल. इस्रायलाचे पर्वत वैराण होतील. कोणी त्या वाटेने जाणार नाही. त्यांनी केलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे मी देश ओसाडी व विस्मय यांचा विषय करीन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. हे मानवपुत्रा, तुझे बांधव भिंतीजवळ, दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत.
एक दुसऱ्याला, भाऊ भावाला म्हणतो, चला परमेश्वराकडून काय वचन आले ते ऐकूया. जनसभेतल्याप्रमाणे ते तुझकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ पुढे बसतात. ते तुझी वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे चालत नाहीत. ते तोंडाने गोड गोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे. आणि पहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजविणारा प्रेमगीत गातो, तसा तू त्यास वाटतोस, कारण ते तुझी वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे चालत नाहीत. तरी पण हे घडून येईल. पहा, ते आता घडत आहे. तेव्हा आपल्यात एक संदेष्टा होता, असे त्यास समजून येईल.